दूध उत्पादकांच्या श्रमांचा सन्मान राखत आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध राहत गोकुळ दूध संघानं यंदाही दिवाळीपूर्वी दर फरकाचा मोठा निर्णय घेतलाय। त्यानुसार दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम दूध दर फरकाचा लाभ मिळणार आहे। यंदाची दूध दर फरकाची तब्बल 136 कोटी 3 लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम 1 ऑक्टोबरला थेट दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। दूध फरकाची ही रक्कम 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील आहे। ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 कोटी 37 लाख रुपयांनी जास्त आहे। दूध दर फरकाच्या रक्कमेमुळे गोकुळच्या 5 लाख दूध उत्पादकांची दिवाळी आनंददायी होणार असल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं। आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण दूध उत्पादकाच्या श्रमाचा सन्मान राखत आर्थिक उन्नतीसाठी आज आपण गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी अंतिम दूध फरक लाभ आपण देत आहोत। 136 कोटी 3 लाख रुपयाचा उच्चांकी रक्कम 1 ऑक्टोबर 2025 रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर आपण उद्या आपण जमा करणार आहे। ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 कोटी 37 लाख इतकी आहे। म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळे दुधाची विक्री वाढल्यामुळे हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदांना आपण त्याचा लाभांश या ठिकाणी आपण देत आहोत। दूध उत्पादकांना म्हैशीच्या दुधासाठी सरासरी प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे तर गाईच्या दुधासाठी सरासरी प्रति लिटर 1 रुपये 45 पैसे इतका फरक मिळणार आहे। गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यापासून आत्तापर्यंत संघानं म्हैशीच्या दुधाला 13 रुपये तर गाईच्या दुधाला 7 रुपयांपर्यंत दरवाढ दिल्याचं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं। सध्या गोकुळनं प्रतिदिन 18,59,000 लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केलाय। येणाऱ्या काळात गोकुळनं प्रतिदिन 25 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, SR पाटील, मुरलीधर जाधव, प्राध्यापक किसन चौगले, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते।